नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अक्षरवत्या विद्यार्थ्यांच्या विश्वसनीय यूट्यूब चॅनलला आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, विद्यार्थ्यांना पडलेले असंख्य प्रश्न कशामुळे तर 20 ऑक्टोबरपासून कॉलेजेस सुरू करण्याचं मत उदय सामंत सरांनी मांडलेलं आहे. त्यामधून विविध प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांना परेशान करत आहे. कोणकोणते तर 20 तारखेला सर्व विद्यार्थ्यांना येणं कंपल्सरी आहे का, त्यासाठी अट काय आहे, ज्यांनी डोस घेतले नाही वॅक्सिनेशनचे त्यांचं काय, हॉस्टेलचं काय, हॉस्टेल नेमकी सुरू होईल की नाही होईल, त्यानंतर सर्वच महाराष्ट्रात ॲट अ टाईम सर्व जिल्ह्यातील कॉलेज सुरू होतील का, आणि सर्वात महत्त्वाचा पडलेला प्रश्न की परीक्षा ऑनलाईन होईल की ऑफलाईन होईल, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेला आहे. तर या सर्व प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहोत. व्हिडिओ खूप नॉलेजेबल राहणार मित्रांनो. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, मॅक्झिमम मोस्ट ऑफ द विद्यार्थी आनंददायी आहे. बिकॉज कॉलेज कधी सुरू होणार तर 20 ऑक्टोबरपासून कॉलेज सुरू होणार असं उदय सामंत सर, जे की उच्च तंत्र शिक्षण मंत्री, यांनी जाहीर केलेलं आहे. आता यामध्ये अट काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो, तेच विद्यार्थी कॉलेजला जाऊ शकतील ज्यांचं वॅक्सिनेशन दोन्ही डोस कंप्लीट झालेले आहे. आता मोस्ट ऑफ द विद्यार्थी म्हणतील की फर्स्ट डोस जर कंप्लीट झालेला आहे आणि सेकंड नाही, तर असे विद्यार्थी जाऊ शकत नाही. ज्यांचे दोन्ही डोस कंप्लीट झालेले असतील तेच विद्यार्थी जाऊ शकतील. आता साहजिक आहे की तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही जर फर्स्ट डोस घेतला तर मग आमचं काय, किंवा ज्यांनी वॅक्सिनेशनच घेतले नाही आतापर्यंत त्यांचं काय. तर एक सिम्पल वे आहे की यामध्ये सांगितलेलं आहे की ज्यांनी वॅक्सिन घेतलेलं नाही आहे किंवा जे खेडेगावात ज्यांना राहायचं आहे, ज्यांना ऑनलाईन कॉलेज करायचे, कॉलेजमध्ये यायचं नाही, त्यांच्यासाठी दोन्ही पर्याय दिलेले आहे. तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन कॉलेज करू शकता. तसं त्यांनी उदय सामंत सरांनी सूचनासुद्धा दिलेल्या आहे विद्यापीठांना की प्रत्येक कॉलेजेसने ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने कॉलेज सुरू करावे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी वॅक्सिनेशन केलेलं नाही आहे तर विद्यार्थी मित्रांनो, लगेच वॅक्सिनमध्ये नंबर लावून आपलं वॅक्सिनेशन करून घ्या. तसं ड्राईव्ह, स्पेशल ड्राईव्हसुद्धा महाराष्ट्र शासन यावरती चालवणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये आणखी 84 डेजचा स्पॅन आहे. म्हणजेच आज जर लस घेतली तर फेब्रुवारी महिन्यामध्ये सेकंड डोस घ्यावा लागेल. तोपर्यंत तुम्ही कॉलेजला जाऊ शकणार नाही, किती इम्पॉर्टंट काम असलं तरी. आता विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे की हॉस्टेलबाबत. हॉस्टेल मोस्ट ऑफ द 60% to 70% स्टुडंट हॉस्टेलमध्ये राहतात. तर इथे हॉस्टेलच्या बाबतीत कोणताही निर्णय दिलेला नाही आहे. इथे सांगितलेले की टप्प्याटप्प्याने हॉस्टेल सुरू करण्यात येतील. मात्र याचीसुद्धा आढावा बैठक घेण्याचं सांगितलेलं आहे की आढावा घेऊन आम्ही हॉस्टेलबाबत निर्णय घेऊ. म्हणजेच अद्याप निर्णय दिलेला नाही आहे, तुम्हाला रूम करून राहावं लागणार आहे. आणखी एक आहे की सर्वच महाराष्ट्रातील कॉलेज एकाच वेळेस सुरू होतील का, तर याचा आन्सर आहे की नो. बिकॉज सिंधुदुर्ग, अहमदनगर, परभणी या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची स्थिती जास्त आहे. त्यामुळे या 3 जिल्हे सोडून बाकी ऑल महाराष्ट्रामध्ये कॉलेजेस हे सुरू होणार आहे. मात्र उदय सामंत सरांनी सांगितलेलं आहे की जिल्ह्याच्या सिच्युएशनवरती डिपेंड राहणार आहे की त्या जिल्ह्यामध्ये कोविडचे पेशंट किती आहे. सपोज आता अमरावतीमध्ये 20 ऑक्टोबरपासून कॉलेज स्टार्ट केले आणि दिवाळीनंतर तिथे कोरोनाची स्थिती हाताबाहेर गेली तर तेथील कॉलेज लगेच बंद करण्यात येतील, असे आदेश उदय सामंत सरांनी दिलेले आहे. स्थानिक प्रशासनाची जी जबाबदारी राहणार आहे. आता सर्वात महत्त्वाच्या टॉपिकवरती आपण डिस्कस करणार आहोत, ते म्हणजे आता 20 ऑक्टोबरपासून ऑफलाईन कॉलेज तर सुरू होत आहे, मात्र परीक्षा ऑनलाईन होईल की ऑफलाईन होईल. म्हणजेच हिवाळी परीक्षा तुमची ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन होणार आहे. साहजिक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मनात प्रश्न पडलेलाच असेल की ऑफलाईन कॉलेज सुरू होत आहे म्हटल्यानंतर ऑफलाईन एक्झाम होईलच. तर विद्यार्थी मित्रांनो, यावरती उदय सामंत सरांनी काही त्यांचं मत मांडलेलं नाही आहे की एक्झाम कशी होणार, आणि कोणत्या पत्रकार बांधवांनी सुद्धा त्यांना विचारलेलं नाही आहे. मात्र मी माझं पर्सनल ओपिनियन या ठिकाणी देऊ शकतो. तुम्हाला मला घाबरायचं सुद्धा नाही आहे. मात्र ऑफलाईन एक्झामसाठी आपण तयार राहावं असं मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल. बिकॉज विद्यार्थी मित्रांनो, कॉलेज ऑफलाईनरित्या स्टार्ट झालेलं आहे. दिवाळीनंतर ॲकॅडमिक कॅलेंडर स्टार्ट होते, मात्र ते नवीन विद्यार्थ्यांसाठी आहे.
जे ओल्ड स्टुडंट आहे त्यांचं ऑलरेडी 60 to 70% सिलेबस कवर झालेला आहे ऑनलाईनरित्या. मात्र जो राहिलेला आहे आता हे व्हेरी करतं, प्रत्येक कॉलेजवाईज व्हेरी करतं. कोणत्या कॉलेजचा 10% झालेला आहे, कोणत्या कॉलेजचा 40%, तो कोणत्या कॉलेजचा 50%. तर हा एक सिलेबसचा एक टॉपिक आहे. मात्र उदय सामंत सरांच्या तो अजून लक्षात आलेला नाही. हे लक्षात आणून द्यायचं काम मी निश्चित करेलच, त्याबाबत तुम्ही काळजी करू नका. मात्र एक सांगण्याचा महत्त्वाचा भाग हा की तुमचे कॉलेज ऑफलाईनरित्या स्टार्ट झाल्यानंतर ऑफलाईनरित्या एक्झाम निश्चितच होऊ शकते, पॉसिबिलिटी आहे. मात्र जर कोविडची सिच्युएशन परत जास्त झाली तर हे कॉलेज तुमचे बंद होऊन ऑनलाईनरित्या एक्झाम झाल्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे फक्त आणि फक्त सध्या तरी कोविडच्या सिच्युएशनवर डिपेंड आहे की तुमच्या एक्झाम ऑनलाईन केव्हा होईल. जर कोविड वाढला तरच तुमच्या एक्झाम या ऑनलाईन होण्याचे चान्सेस दिसत आहे. आणि कोविड जर असाच राहिला तर विद्यार्थी मित्रांनो 110% तुमच्या एक्झाम या ऑफलाईनच रित्या होईल. इथं तुम्हाला घाबरत नाही मी, काहीच नाही. मात्र जे रिअल आहे ते रिअल सांगते. त्यामुळे तुम्ही अभ्यासाला लागून जा, ऑनलाईनच्या भरोश्यावर राहू नका. आता समोर दुर्दैवाने जर कोरोनाची स्थिती गंभीर झाली तर ते सांगता येत नाही, तिथे तुमचे एक्झाम ऑनलाईनसुद्धा होऊ शकतात. मात्र मी तर स्पष्ट मत माझं सांगते की ऑफलाईनरित्या तुमच्या एक्झाम या निश्चितच होऊ शकतात. बिकॉज असं तर नाही होणार की ऑफलाईनरित्या कॉलेज स्टार्ट करते आणि ऑनलाईन एक्झाम होईल, हे तर पॉसिबलच नाही. जे आहे ते क्लिअर सांगते. तर त्यामुळे तुम्ही अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट करा आणि ऑफलाईन एक्झामची तयारी करा. यावरती मी उदय सामंत सरांसोबत सुद्धा डिस्कशन करणार आहोत. डिस्कशन कंप्लीट झाल्यानंतर मी डिटेल आणखी तुम्हाला उदय सामंत सरांचं याबाबत मत काय आहे ते सुद्धा कळवेल. तर असा हा पूर्ण नॉलेजेबल व्हिडिओ होता. शॉर्टमध्ये सर्व टॉपिक क्लिअर केलेले आहे. व्हिडिओ नक्कीच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि कॉलेजसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशीच लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येतील. कोरोनाचं दुसरं संकट आटोक्यात असताना आता राज्य सरकारने चित्रपटगृह, नाट्यगृह आणि मंदिरंही खुली केली आहेत. आता शाळा आणि महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उच्च तंत्र शिक्षण मंत्री म्हणून काय निर्बंध असणार आहेत, कशा पद्धतीने महाविद्यालय तुम्ही सुरू करणार आहे? 20 ऑक्टोबरपासून महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतलेला आहे. 2 डोस झालेल्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला आम्ही कॉलेजमध्ये प्रवेश देणार आहोत. ज्यांचा 1 डोस झालेला आहे, दुसरा डोस त्यांना द्यायचा आहे. त्याच्यासाठी व्यापक लसीकरण मोहीम आम्ही महाराष्ट्रामध्ये हातामध्ये घेतो आहे. तसे आदेश मुख्यमंत्री महोदयांनी दिलेत. वसतिगृह देखील टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. जे विद्यार्थी कॉलेजमध्ये येणार नाहीत, ज्यांना ऑफलाईन यायचं नाही, ऑनलाईन शिकायचं आहे, त्यांना देखील विद्यापीठांनी, महाविद्यालयांनी, प्रायव्हेट युनिव्हर्सिटींनी ऑनलाईन शिकवलं पाहिजे, ही आज सक्ती करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की 21 तारखेला कॉलेजेस, जे विद्यार्थ्यांच्या मनात आहे कॉलेजेस सुरू झाली पाहिजेत, ती कॉलेजेस आम्ही सुरू करतो आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ते सुरू होतील. निर्बंध असताना जे विद्यार्थी आहेत त्यांचा 1 डोस आणि 2 डोसचा जो गोंधळ आहे, त्यांना रेल्वेतनं प्रवास करण्याची मुभा कशा पद्धतीने असेल? कारण ॲडमिशनमध्ये त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना त्रास झाला. कन्फ्युजन काही नाही. मी अगदी स्पष्टपणानं सांगतोय की ज्यांना 2 डोस दिलेले आहेत त्यांच्यासाठीच सध्या आपण कॉलेजेस ओपन करतोय. जे ऑफलाईन येतील त्यांना 2 डोस दिलेले असले पाहिजेत. जे ऑनलाईन येतील त्यांना ऑनलाईन शिक्षण दिलं गेलं पाहिजे. आणि लोकलमध्ये देखील 2 डोस झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा सर्टिफिकेट बघून, हे देखील आम्ही निर्णयाप्रत आलेलो. त्याचं देखील